शनी, तू तुझे कार्य पार पाडले आहेस। आता तू जिथे कुठे असशील तिथून कैलासात ये। माझ्या गुरूंच्या आज्ञेचा अभेर मी करू शकत नाही, पण गुरुमाता तर माझ्यावर रागवले आहेत। काय करू? काय झालं स्वामी? मी शनीला इकडे येण्यास सांगितले आहे। क्षमा असावी प्रभू, पण मला वाटतं शनी इकडे येणार नाही। कारण त्याला माहित आहे की तो इथे माझ्या समोर आला तर माझ्या रोषाला सामोरे जावे लागेल। पार्वती, सूर्यदेव, तुम्ही दोघेही चुकीचा विचार करत आहात। शनी असं करणार नाही। आपल्या गुरुच्या आज्ञेचा भंग त्याच्याकडून कधीही होणार नाही। ते पहा, शनी येत आहेत। प्रणाम श्री महादेव। प्रणाम माते। शुभम भवतु। शनी, या कैलासात तुझं स्वागत आहे। प्रभो, मी आज आपली परीक्षा बघायला येणार होतो, पण आपण लुप्त झालात। होय, आता तूच या सर्वांना सांग की एक प्रहरात तू माझी परीक्षा घेतल्यावर माझे काय झाले। शिव 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 शिव। प्रभो, आपण मला चुकीचं समजत आहात। मी कोणाचेही हाल व्हावे म्हणून त्याची परीक्षा बघत नाही। हे मला ठाऊक आहे, परंतु पार्वतीच्या मनात तुझ्याबद्दल अजूनही राग आहे। हो आहेच। माते, आपण गुरुमाता आहात। आपली आज्ञा माझ्यासाठी शिरसावंद आहे। आपल्याला जर खरंच वाटत असेल की मी श्री महादेवांच्या बाबतीत चुकीचा वागलो आहे, तर आपण जे शासन द्याल ते मला मान्य आहे। शासन तर होणारच, परंतु स्वामींची परीक्षा घेतली म्हणून नाही। मग माझ्यापासून ही गोष्ट लपून ठेवलीस म्हणून। मला वाटलं की खरंच तू याला शासन करतेस की काय। होय प्रभो, मला देखील तसंच वाटलं। स्वामी, तुम्ही समजावल्यावर मला हे सगळं का घडणं आवश्यक होतं हे कळून चुकलं आहे। पण मला याचा राग आला की ह्याविषयी तुम्ही तर नाहीच, ह्याने देखील काही सांगितले नाही। त्या दिवशी इथे भोजन करताना देखील ह्याचा विषय काढला नाही। माते, क्षमा करा, पण माझा नाईलाज होता। पार्वती, आता तू अजून त्याच्यावर राग धरू नकोस। ठीक आहे, पण शनी, एका गोष्टीचे उत्तर दे। विचारा प्रभू। तू एखाद्याच्या राशीत येणार आहे हे म्हटल्यावर त्याची अवस्था भयाने काय होते हे सर्वांनाच माहिती आहे। पण मी तर एका प्रहरासाठी तुझ्या समोर देखील आलो नाही। तू माझ्या वाटेला देखील आला नाहीस, मग तुझे कार्य पूर्ण कसे झाले? होय प्रभू। ते कसं? माते, महादेवांचा डंका त्रिभुवनी आहे, परंतु मी येणार आहे म्हणून महादेव एक प्रहर लुप्त झाले। म्हणजे एका अर्थी माझी परीक्षा पूर्ण झाली म्हणायची।
खरं आहे बघ शनी, पण तू म्हणाला तसं तू कोणाचेही नुकसान व्हावे, त्याला हानी पोचवावी म्हणून तुझी ही दशा त्याच्या वाटेला देत नाहीस. तर तुझ्या या दशेत त्याने त्याच्या कर्माने सत्व कमवायचे असते. म्हणजे एका अर्थाने तू त्याचे दुष्कर्म जाळतोस. होय प्रभू, आणि त्याला त्याच कर्माच्या तराजूत तोलून मी त्याला त्याचे फळ देखील देतो. शनी, आता माझ्या मनात तुझ्याविषयी राग नाही. पण माते, माझ्या मनात शल्य आहे. शल्य? होय माते, जाणते अजाणतेपणे माझ्या गुरूंना माझ्यामुळे कष्ट सोसावे लागले. तुम्हालाही कष्ट पडले म्हणून मी तुम्हा दोघांचेही पूजन करू इच्छितो. जशी तुझी इच्छा. आपली कृपा अशीच असावी प्रभू. शुभम भवतु. आता मला आज्ञा द्यावी प्रभू. प्रभो, देवी, मला देखील आज्ञा दे. संध्याकाळ होत आली आहे, पण अजून सूर्यदेव कसे आले नाहीत? छाया, मी तुमचीच प्रतीक्षा करत होते. शनी देखील अजून परतला नाही. तो देखील येईलच इतक्या. एका प्रहराआधी अशी काही परिस्थिती उद्भवली होती की जेणेकरून या सृष्टीचा अंत जवळ आला आहे असं काही वाटू लागलं होतं. पण आता सगळं पूर्ववत झालं आहे. एका अर्थी जे काही घडले ते याची देही याची डोळा बघण्याची संधी मला मिळाली. पण दुसरीकडे तो प्रहर संपेपर्यंत सगळ्या सृष्टीचे अस्तित्व पणाला लागले होते. तुम्ही कैलासात गेला होतात, हो ना? हो. मग काय घडले कैलासात? शनी महादेवांच्या वाट्याला आला आहे आणि तो त्यांची परीक्षा घेणारे पार्वती देवींना ठाऊक नव्हतं. खरंच? हो. त्यामुळे राग अनावर होऊन पार्वती देवींनी रौद्र असे कालीमातेचे रूप धारण केले. जोपर्यंत महादेव सापडत नाही आणि हे सगळे थांबत नाही तोपर्यंत माझा क्रोध शांत होणे अशक्य आहे. काय? कैलासाच्या दिशेने काहीतरी विपरीत घडत आहे याचे संकेत मला मिळाले आणि मी गेलो ते याच कारणाने. पण काय? मी तिथे जाऊन त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे समाधानच झाले नाही. त्यांचा राग शांतच होत नव्हता. पण यात महादेवांनी त्यांना अडवले नाही का? नाही. का? कारण महादेव कैलासात नव्हते. महादेव कैलासात नव्हते? पण मग शनीची परीक्षा?
तेच तर सांगतोय ना तुला. आधीच महादेव कैलासात नाहीत म्हणून सगळे गण सैरभैर झाले होते. त्यात हे पार्वती देवींनी रौद्र असे काली मातीचे रूप धारण केले हे ध्यानात आल्यावर तर सगळीकडे हाहाकार माजला होता. साक्षात आदिशक्तीचे ते रौद्र रूप, त्यांना महादेव यांच्याशिवाय कोण थांबवणार? आणि तेच कैलासात नव्हते. आणि तो प्रहर ज्यात शनी त्यांची परीक्षा घेणार होता. पण या सगळ्यात शनी कुठे होता? शनी महादेवांचा शोध घेत होता, पण ते काही त्याला सापडले नाही. म्हणून त्यांनी सगळं सत्य पार्वती देवींना सांगितलं आणि म्हणूनच ही परिस्थिती उद्भवली. तिथे काय घडलं असेल याची कल्पना देखील करवत नाहीये मला. एक क्षण तर असा आला होता की आपल्या डोळ्या देखत या सृष्टीचा अंत बघावा लागतो की काय असं वाटत होतं. काय करावे काही सुचतच नव्हतं. मी समजू शकते. नंतर नंदीशी बोलताना माझ्या हे ध्यानात आलं की हे सगळं एका प्रहरात घडणार आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका प्रहरानंतर मिळतील असं महादेवांनी माता पार्वतींना सांगितलं होतं. म्हणजे महादेव केवळ एकाच प्रहरासाठी लुप्त झाले होते की काय? म्हणून मी तो प्रहर लवकर संपावा म्हणून ग्रहांना आज्ञा केली. या ग्रहमंडळातील सर्व ग्रहांनो, मी सूर्यदेव या ग्रहमंडळाचा अधिपती, या सूर्यमालेचा अधिपती आपल्याला आज्ञा करतोय की आपण आपली गती वाढवा. हा प्रहर लवकर संपुष्टात यायला हवा. अखेरीस प्रहर संपला आणि श्री महादेव प्रकट झाले आणि त्यांनी काली मातेचे समाधान केले. परम नियतीची लीला अगाध आहे. आहेच. होय माते, खरंच परम नियतीची लीला अगाध आहे. हे असं घडण्यामागे काय प्रयोजन असेल याचा मी विचार करतो. साक्षात श्री महादेव यांची परीक्षा माझ्याकडून घेतली जावी, ही अशी लीला का घडावी? कधी कधी खडतर क्षण समोर आले तरी आपण आपले कार्य, आपले कर्तव्य हे बजावायलाच हवे. हेच त्यामागचे कारण असावे. सत्य आहे. कारण शनी, तू या सृष्टीचा न्यायदाता आहेस आणि तू तो न्याय कसा करतोस याचे तुझे एक मूल्यमापन आहे. तुझी दशा कोणालाही चुकलेली नाही आणि इथे इथे तर साक्षात श्री महादेव होते. तू तुझे कर्तव्य पार पाडलेस. होय, पण जेव्हा मला याची कल्पना आली की असं काही घडणार होते तेव्हा माझे मन द्विधा मनस्थितीत होते. माझ्या गुरूंची मी परीक्षा बघू या विचाराने मी अस्वस्थ झालो होतो. पण तू तर त्यांची भेट घ्यायला गेला होतास ना? होय, मी जेव्हा त्यांची भेट घेतली तेव्हा माझ्या मनातील संभ्रम त्यांच्यासमोर मांडला. मी का आलो आहे हे सांगण्याची त्यांना आवश्यकता भासली नाही, कारण ते साक्षात श्री महादेव आहेत. ते देवांचे देव आहेत. या सृष्टीचक्रातल्या लयतत्वाचे स्वामी आहेत. सत्य आहे, त्यांच्यापासून काहीच लपून राहणे शक्य नाही. आणि मग त्यांनीच मला माझी शिकवण आठवण दिली. जे ज्ञान, जी शिकवण त्यांच्याकडून मला मिळाली त्याचे पालन करायचे, हेच तर त्यांनी मला शिकवले. आणि तू तेच केलंस. होय माते, त्यांच्याशी बोलून माझ्या मनातील संभ्रम दूर झाला आणि मग मी माझे कार्य करायला घेतले. मग जे काही घडले ते त्या एकाच प्रहरात. जे काही घडायचं होतं ते आता घडून गेलेलं आहे. सगळं काही पूर्ववत झालेलं आहे. आता सारं काही शांत झालेलं आहे. होय, आणि हे सगळं माझ्या गुरूंच्या आणि आराध्यांच्या आशीर्वादामुळेच झालं आहे. महादेव,
साक्षात महादेवांच्या वाट्याला जाण्याचे हे धाडस केले शनिदेव यांनी, आणि त्या एका प्रहरात सगळीकडे हाहाकार उडाला. हे अजिबात अपेक्षित नव्हते. हे प्रभो, आज साक्षात श्री महादेव यांची परीक्षा घेण्याचा क्षण माझ्या वाट्याला आला. मी एखाद्याची परीक्षा बघणं, त्याच्या वाटेला जाणं, त्याच्या राशीला जाणं हे माझं कार्यच आहे. परंतु हे प्रभू, एका अर्थी ही माझीच परीक्षा होती आणि एका प्रहराच्या या प्रतीक्षेत सर्व सृष्टीचे अस्तित्वच पणाला लागले. तो प्रहर संपला आणि सगळं सुरळीत झालं. प्रभो, तुम्हीच या संकटातून तारले, नाहीतर अवघड होतं. देवेंद्र, गुरुदेव बृहस्पती, आपण? प्रणाम गुरुदेव बृहस्पती. बरं झालं आपण आलात, अन्यथा मी आपलीच भेट घ्यायला येणार होतो. देवेंद्र, मी इथून जातच होतो तेव्हा जाताना तुमची भेट घेऊन जावं असा विचार मनात आला, आणि इथे येऊन बघतो तर काय, तुम्ही अतिशय गहन आणि गंभीर अशा विचारात होता. गंभीरच गोष्ट घडली आहे गुरुदेव. कोणती? तुम्हाला तर ठाऊकच आहे, साक्षात सृष्टीचा अंत अगदी समीप आला होता. सगळं नभोमंडळ, ग्रहमंडळ, ब्रह्मांड यांचे अस्तित्व पणाला लागले होते एका प्रहरासाठी. आले ध्यानात. तुम्ही कशाबद्दल बोलतायत ते आले ध्यानात. शनिदेव महादेवांच्या वाट्याला गेले याच्याविषयीच बोलत आहात ना तुम्ही? होय गुरुदेव, शनिदेवांचे हे वागणे अत्यंत अनपेक्षित आहे आणि ते मला पटलेले नाही. देवेंद्र, महादेव म्हणजे शनी महाराजांचे गुरुच आहेत. तुम्ही आता एक ध्यानात घ्या. जर शनिदेव त्यांच्या राशीला जाऊ शकतात तर ते कुणाच्याही राशीला जाऊ शकतात. असं कसं म्हणता तुम्ही गुरुदेव? तुम्हाला हे पटतं आहे का? पटणं न पटणं हा प्रश्नच नाही देवेंद्र. तुम्ही एक लक्षात घ्या, हा एक अलिखित नियम आहे. साक्षात श्री महादेवांनी शनिदेवांना या सृष्टीचा न्यायाधिकारी, दंडाधिकारी म्हणून न्यायदंड दिलेला आहे. शनिदेव, आजपासून तू या सृष्टीचा दंडाधिकारी म्हणून ओळखला जाशील. होय, ते ठाऊक आहेच मला. आणि साक्षात महादेवांनी त्यांच्यावर हे कार्य सोपवल्याने शनिदेव त्यांचं कार्य करत राहणार. पण गुरुदेव, कर्माच्या आधारावर शनिदेव मूल्यमापन करून परीक्षा घेतात, होय ना? होय. अहो, मग तसं म्हणायचं झालं तर महादेवांच्या कर्माच्या आधारावर शनिदेव कशी परीक्षा घेऊ शकतात? ते त्रिदेवांपैकी एक आहेत. त्यांच्या कर्माच्या बाबतीत आपण काय बोलणार? महादेव हे या सगळ्यांच्या परे आहेत. ना त्यांना आदी ना अंत. मुळात त्यांना रासच नाही. मग त्यांच्या राशीत शनिदेव कसा प्रवेश करू शकतात? ते साक्षात सृष्टीच्या लयतत्वाचे स्वामी आहेत. आणि असं असताना सुद्धा त्यांच्या वाट्याला जाणं म्हणजे नवलच. शांत व्हा देवेंद्र. कसा शांत होऊ गुरुदेव, तुम्हीच सांगा. मुळात मला हा प्रश्न पडलाय की महादेवांनी काहीच का नाही केलं? त्यांनी हे घडूच कसं दिलं? सांगतो देवेंद्र. महादेवांनी त्यांच्या बाबतीत जे घडले आहे ते मुद्दामच घडू दिले आहे. आणि याचे कारण म्हणजे त्यांनीच तर हे दायित्व त्यांना सोपवले आहे. ह्यात त्यांचे ना कर्म ना रास मध्ये आले आहेत. पण मग कोणत्या आधारावर शनिदेव त्यांच्या वाट्याला गेले त्यांची परीक्षा बघायला? कारण ज्याचं ज्याचं अस्तित्व आहे त्याच्या त्याच्या राशीला जाणं हा नियमच आहे. आणि त्यामुळे अस्तित्व असलेल्या प्रत्येक
सजीव, निर्जीव, देव, दानव, मनुष्यगण यांच्या सगळ्यांच्या राशीला शनिदेव जाणार आणि त्यांची परीक्षा बघणार. मी तुमच्या राशीला येतो ते तुमचे कर्म जाळण्यासाठी, तुमच्या भल्यासाठी. पण एक गोष्ट निश्चित आहे, बृहस्पती यांचे नाव माझ्या यादीत आल्या. हा योग समजायचा की काय हे ठाऊक नाही, पण मी त्यांच्या राशीत येणार हे नक्की. हे सगळं परम नियती ठरवेल.